आज मंगळवारपासून जुलै महिना सुरू होत आहे आणि आज 1 जुलै 2025 पासून देशात अनेक मोठे महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत। या बदलाचा थेट परिणाम आपल्या सर्वांवर होणार आहे। आर्थिक व्यवहार, रेल्वे प्रवास आणि सरकारी सेवा अशा सगळ्या गोष्टींमध्ये हे महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत। देशात जे काही नवीन नियम तयार केले जातात ते कोणत्या ना कोणत्या एका क्षेत्राशी म्हणजेच कुठल्याही एका सेक्टरशी संबंधित असतात आणि हे नवीन नियम तयार झाले किंवा लागू झाले असं म्हणूयात तर हे काही नवीन नियम लागू झाले तर की एकतर नागरिकांचा म्हणजे आपल्या सर्वांचा फायदा होतो किंवा एकतर आपल्याला झळ तरी बसते। यातील काही नियम तर थेट लोकांच्या म्हणजे जनतेच्या खिशावर परिणाम करणारे असतात। त्यामुळं 1 जुलै पासून बदलणाऱ्या नवीन नियमांचा थेट परिणाम सामान्य जनता आणि करदात्यांवर कशा पद्धतीने होणार आहे। आधार कार्ड, ITR भरण्याचं धोरण ते थेट डिजिटल पेमेंट सिस्टीम मध्ये सुधारणा करण्यापर्यंत असे अनेक नवीन नियम लागू झालेले आहेत। हे नियम आपल्या दैनंदिन म्हणजे रोजच्या जीवनात काहीतरी महत्त्वाचे बदल आणू शकतात। तर मग कोणते नवीन नियम लागू झाले आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। नवीन नियमांमध्ये पहिला नियम आहे की पॅन कार्डसाठी आधार कार्ड आवश्यकच। केंद्र सरकारने जाहीर केलं आहे की 1 जुलै 2025 पासून जर कोणाला नवीन पॅन कार्ड घ्यायचं असेल काढायचं असेल तर आधार कार्ड असणं अनिवार्य असेल। आतापर्यंत लोक पॅन कार्ड काढताना वोटिंग कार्ड म्हणजे मतदार ओळखपत्र किंवा जन्माचा दाखला, जन्म प्रमाणपत्र अशासारख्या इतर कागदपत्रांचा वापर करू शकत होते, परंतु आता फक्त आधार कार्ड हे वैध ओळखपत्र मानलं जाईल। यामुळं करदात्यांची ओळख पडताळणं सोपे होणार आहे आणि बनावट फेक पॅन कार्ड बनवण्याच्या घटना ह्या थांबतील। दुसरा महत्त्वाचा नियम असा आहे की तात्काळ तिकीट बुकिंगच्या बाबतीत तो नियम केलेला आहे। तात्काळ तिकीट बुक करताना आता आधार आणि OTP अनिवार्य असणार आहे। भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिटांची बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित सोपी करण्यासाठी नवीन गाईडलाईन जारी केली आहे किंवा तयार केली आहे। 1 जुलै पासून IRCTC ची जी काही वेबसाईट आहे आणि ॲपवर तात्काळ तिकीट बुक करताना आपल्याला आधार व्हेरिफिकेशन आवश्यक असणार आहे। यासोबतच 15 जुलै पासून ऑनलाईन व्यतिरिक्त रेल्वे काउंटरवरून जर आपण कॅशमध्ये तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी जर गेलो तर मोबाईल OTP ची पडताळणी देखील अनिवार्य असणार आहे आणि ह्या गोष्टी असतील तर तात्काळ तिकीट बुक होईल। तिसरा नियम आहे की डिजिटल पेमेंटमध्ये चार्जेस बदल झालेले आहेत। डिजिटल पेमेंट चार्जबॅकमध्ये आता सोपे झाले आहेत। याबाबत जर तुमचा UPI व्यवहार अयशस्वी झाला आणि पैसे कट झाले म्हणजेच डिडक्ट झाले तर आता तुम्हाला चार्जबॅकसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हणजे NPCI ने UPI शी संबंधित नियम जे होते ते अधिक सोपे केले आहेत। पूर्वी जेव्हा चार्जबॅक नाकारला तेव्हा ते पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी म्हणजे त्याची प्रक्रिया करण्यासाठी NPCI ची आपल्याला मान्यता आवश्यक होती, ज्यामुळे वेळ जास्त वाया जात होता। पण आता बँका आणि पेमेंट करणाऱ्या ज्या काही कंपन्या असतील त्या योग्य चार्जबॅक केसमध्ये स्वतः पुन्हा प्रक्रिया करू शकतील। त्यामुळे काय होणार आहे की लहान दुकानदार जे आहेत त्यांचा किंवा जे दररोज UPI वापरतात त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना प्रक्रिया सोपी होणार आहे आणि त्यांचा थोडासा फायदा होणार आहे। चौथा नियम असा आहे की GST रिटर्नमध्ये कोणतीही शिथिलता राहणार नाही। GST नेटवर्कने 7 जून रोजी एक घोषणा केली होती की 1 जुलै 2025 पासून मासिक GSTR3B रिटर्नसह सगळे GST फॉर्म मध्ये मोठी कडक अंमलबजावणी केली जाईल। आता एकदा दाखल केल्यानंतर कोणतेही रिटर्न संपादित किंवा दुरुस्त करता येणार नाही। त्यासोबतच एक नवीन मर्यादा सुद्धा निश्चित करण्यात आली आहे की जर कोणत्याही रिटर्नच्या देय तारखेपासून 3 वर्ष उलटली असतील म्हणजे 3 वर्षाचा झाली असतील तर ते रिटर्न पुन्हा भरता येणार नाही। पाचवा नियम आहे की क्रेडिट जो आहे तो क्रेडिट कार्ड रिलेटेड आहे। यामध्ये बदल केला आहे की 1 जुलै 2025 पासून HDFC बँक काही व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात करणार आहे। नवीन नियमानुसार जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डने युटिलिटी बिल जर भरली असतील तर तुम्हाला त्यावरती अतिरिक्त शुल्क म्हणजे ॲडिशनल चार्जेस हे भरावे लागतील। याशिवाय जर तुम्ही HDFC क्रेडिट कार्डद्वारे पेटीएम, मोबिक्विक,
फ्रीचार्ज किंवा ओला मनी असे जे काही प्लॅटफॉर्म आहेत त्यात कुठल्याही एका प्लॅटफॉर्मवर डिजिटल वॉलेटमध्ये महिन्यात 10,000पेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केली तर तुम्हाला त्या 10,000वरती 1% चार्जेस भरावे लागणार आहेत. असे हे महत्त्वाचे 5 नियम लागू झालेले आहेत. असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.